मी आहे ना इथं. तुम्हाला न्याय मिळून दिल्याबगर मी इथून हलणार नाही. बघितलं का दामो? हा मालक आहे. दोघींना बी असं झाकलंय जसा काय एखाद्या किल्ल्याचा बुरुजच आहे. तुझ्या परीस आम्ही बी ढालीसारखं तुम्हा सर्वांना वाचव. राहाळा समोर जाऊ आम्ही छाती पुढं काढून. फक्त मला तुझा जावई करून घे. या दोघींनी बी हेच सांगितले मी. आता तुम्ही तिघं आलात, घरातली मोठी माणसं आली, तुम्हीच काय तुम्ही निर्णय घेऊन टाका. प्राण देऊ, होकार देणार नाही. मला एक कळत नाही, हे दोघी बी म्हणतात जीव गेले तरी मी होकार देणार नाही. तू म्हणतो प्राण गेला तरी होकार देणार नाही. काय येडपणा चालवलंय तुम्ही. तुमच्या सगळ्याचा जीव गेला तर मला रान मोकळच होईल की. मला कोण अडवणार आहे? सगळं बोलायची ही वेळ नाहीये. विषबाधा कोणाला झाली? अरे दिनूला, पण आपण पण घरात मोराळा खाल्लंच की. आपणाला काहीच झालं नाही. तुम्हाला कळत नाही हो, तुमच्या हाताला चव आहे. आम्ही नाही का वाडीवर मागवला होता, पण पेठेत इकलेले जिल्ह्यात ईश होत. ईशे तू आहे. हे बघा, तुम्ही त्या दोघींशी बोलू नका. जे काही आहे ते माझ्याशी बोला. आणि कशावरून त्यात विष पडलं होतं? तुम्ही सगळे उगाच का बोल लावताय? मालक, हे सगळं तुम्ही मुद्दाम घडवून आणलंय. आम्हाला त्रास देण्यासाठी, आम्हाला अडकवण्यासाठी. तुमच्या या बनावाने काहीही सिद्ध होणार नाहीये. आता तुम्ही बी अण्णा महाजनची भाषा बोलायला लागले. अरे हा मालक. इकडे या बायजाला आम्ही बोलवलं म्हणून सांग. आणि वाटत तुला विसोबा शास्त्री भेटतील, त्यांना पण बोलवलं म्हणून सांग. कशासाठी मालक? इथंच गावकी भरवायची का? मला कोण आहे? तू तुम्ही आहे ना? मग आम्हाला प्रश्न विचारतोय तू? अरे जाकीर आहे, मालकाने धू म्हटलं की धुवायचं रे, विचारायचं नाही काय. होय मालक,
आता काय सिद्ध करायचं यांना? मी चूक केली का? पण आई आणि उमाला सगळ्यांनी लक्ष केलं होतं. उलठोरा काय चाललंय? मला काहीच कळत नाहीये. दिनू काका लवकर बरे झाले की हे सगळं मिटेल का? मी जाऊ का बुवाजोबांकडे? जातेच. बरं झालं तुम्ही आलात. हो एकटीला सोडून गेले हो मला. बघा ना कसे निपचिप पडले. काय कटकट आहे. सगळी मोसर तिकडं शखूच्या घराशी चालू आहे. हो काय करायचं सांगा की. बायजा एक काम कर, तुला फकस्त मालकच नाही मिळून देऊ शकतील. अगं त्यांनीच मला धाडले सांगावं देऊन की बाजाला ताबडतोब रावळजवळ पाठव म्हणून. हा पर यांना असं एकटं सोडून नाही नाही. अगं मी थांबतो ना दिनू जवळ. तुझा बघ, तू मालकांचा हुकूम डावललास तर तुला कोणी बी उभं नाही करणार. अगं मालक तुझ्यासाठीच भांडतात ना. नको, मला न्याय नको. मी इथंच थांबती. हो यांना इथं असं सोडून कशी जाऊ? मग मर इथंच. काय जातो आणि मालकाला सांगतो बायजा येत ना म्हणाली. मी जाते, पर तुम्ही यांच्या संग थांबा. मी जाते आणि लागलीच परत ती. मी जाऊन येते, तुम्ही धीर धरा. कुठं अडकवून ठेवलं मला इथं? त्या दिन्याकडे बघायला कोणाला तरी पकडावा आणि तिकडची मौज बघाया पळावा.